बहिष्कार असताना जे लोक निवडून कसे आले आणि हे निवडून जर आले असताना आमच्या 40% लोकांच्या भरोशावर तर आमचं काम का बरं करत नाहीये? कारण की आम्ही स्वाभिमानाने बहिष्कार स्वीकारला होता. कोणताही 1 रुपया घेऊन आम्ही आमच्या विकल्या गेलो नव्हतो. जे लोक विकल्या गेले असेल त्या लोकांचं काम आहे या शासनासोबत भांडणं, पण ते लोक बोलू शकत नाही कारण की ती चपला चाटत आहे. आम्ही चपला चाटण्याचं काम नाही केलेलं आहे. आमच्या मनगटात ताकद आहे आणि त्यामुळे आम्ही लढणार, मरेपर्यंत लढणार आणि आमचे मुलं बाळ सुद्धा लढत राहतील याच्यामध्ये कुठे शंका नाही आहे. तुम्ही एकजुटीने राहा, एकनिष्ठ राहा. नक्कीच न्याय मिळवून देण्यामध्ये कुठेही कोणी कमजोर पडणार नाही एवढीच अपेक्षा बाळगतो. अध्यक्ष भाषणानंतर बोललो त्यामुळे मी अध्यक्ष साहेबांची माफी मागतो. पण तळमळ आहे जरांगे पाटीलाचं मागणी जायज नसताना त्या व्यक्तीला भेटत आहे. आम्ही वारंवार जायज असून आम्हाला का भेटत नाही याच्यामध्ये आमचेच लोक आमचे कुठेतरी पाय खिचण्याचं काम करत आहे. आता ते पाय साईडला फेकून द्या. जे लोक आडवे येतील, जे लोक समाजासमोर आम्हाला आडवे येतील त्यांना लंब करून टाकू, पण न्याय मिळू म्हणजे मिळू एवढ्याच अपेक्षा करतो.